हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तो सूर्यकुमार यादव किंवा जय शहा याचं कुटुंब नाही आहे. मित्र हो, भारतीय क्रिकेट संघानं T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अगदी घवघवीत असं यश मिळवलं. भारताची छाती पुन्हा एकदा अभिमानानं फुलून आली. हे यश मिळवणाऱ्या क्रिकेट संघाचे भारतभर नव्हे अगदी जगभरात सुद्धा कौतुक होते. नाहीतरी कौतुक करावं अशी ही कामगिरी आपल्या संघाने केलेली आहे, हे निर्विवाद आहे. पण या अलौकिक विजयानंतर एक घटना अशी घडली की त्यामुळं या क्रिकेट संघाची लाज काढली गेली आहे. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि कुठलाही खेळ कधीच कुठल्या जातीच्या धर्माच्या ह्यामध्ये विभागलेला जात नसतो आणि तो जाऊही नये. खेळाला खेळाच्या जागीच राहू द्यावं. पण या क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या आधी आणि विजय मिळवल्यानंतर सुद्धा जे काही घडलं त्यावर एका माजी क्रिकेटपटूनच संताप व्यक्त केलेला आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, हेड कोच गौतम गंभीर आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनी फायनलच्या सामन्यापूर्वी अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम जवळ असलेल्या एका हनुमानाच्या मंदिराला भेट दिली. तिथं हनुमानाचं दर्शन घेतलं. ठीक आहे, तसं पाहिलं तर यामध्ये काही आक्षेप घ्यावा, हरकत घ्यावी असं तर काही नाही. पण यानंतर जेव्हा न्यूझीलंडवर भारतानं विजय मिळवला आणि वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली, त्यानंतर पुन्हा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ICCचे चेअरमन जय शाह हे विजयाची ट्रॉफी घेऊन पुन्हा हनुमानाच्या मंदिरात गेले. आणि मग यावरून खासदार कीर्ती आझाद यांनी टीका केली. कीर्ती आझाद हे भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आहेत. 1983 मध्ये भारतानं जो विश्वकप जिंकला होता ना, त्या संघामध्ये हे कीर्ती आझाद होते. अनेक दशकापासून ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. सध्या ते TMCचे खासदार आहेत. या कीर्ती आझाद यांनी एक पोस्ट केली. टीम इंडिया कॅप्टन सूर्यकुमार आणि जय शहा यांच्यावर अत्यंत कडक भडक अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली आहे. टीम इंडिया, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. जेव्हा आम्ही 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा आमच्या संघामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असे सगळ्या धर्माची लोक होती. आम्ही ट्रॉफीला जन्मभूमी आणि मातृभूमी असलेल्या हिंदुस्थानमध्ये आणलेली होती. आता टीम इंडियाच्या ट्रॉफीला या सगळ्यात का आणलं जात आहे? ही ट्रॉफी मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारामध्ये का नाही घेऊन जात, असा सवाल कीर्ती आझाद यांनी केला. आणि ते म्हणाले, हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तो सूर्यकुमार यादव किंवा जय शहा याचं कुटुंब नाही आहे. तो सिराज कधी ट्रॉफीला मस्जिदमध्ये घेऊन गेला नाही. संजू कधी त्याला चर्चमध्ये घेऊन गेला नाही. संजू सॅमसनने तर सामन्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली आणि प्लेअर ऑफ द सिरीज सुद्धा ठरलेला आहे ना तो. ही ट्रॉफी प्रत्येक धर्मातील म्हणजे 1.4 अरब कोटी भारतीयांची आहे. कोणत्याही एका धर्माच्या विजयाचा उत्साह साजरा करण्याची ही जागा नाही. बघा, कीर्ती आझाद यांनी जो संताप व्यक्त केला तो नक्कीच अनाठायी आहे असं अजिबात म्हणता येत नाही. अलीकडे कुठल्याही विषयामध्ये धर्म आणण्याचा एक प्रघातच पडलेला आहे आणि तो पुरोगामी शब्द फक्त कागद आणि भाषणापुरता उरलेला आहे. क्रिकेटच्या संघामध्ये सर्व धर्माचे खेळाडू खेळतात आणि ते फक्त देशासाठी खेळतात, कुठल्या धर्मासाठी नव्हे. त्यामुळं विजयाची ट्रॉफी घेऊन फक्त एकाच धर्माच्या मंदिरामध्ये जाणं आणि यामुळं होणारी टीका ही चुकीची आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. खरं तर असं करण्याची काही गरज नव्हती ना हो. आजवर सुद्धा कधीही असं घडलेलं नाही. पण बघा, ICCचे चेअरमन हे सध्या जय शहा आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे जे कधी घडलेलं नव्हतं ते यावेळी का घडलं असेल याचं उत्तर वेगळेपणी शोधायचीही गरज नाही. पण त्यामुळं जगज्जेत्या संघाची लाज काढली गेली. वरिष्ठ क्रिकेटपटूकडूनच भलं बुरं ऐकून घ्यावं लागलं. क्रिकेट संघात सगळ्या धर्माचे खेळाडू खेळत असताना विजयाची ट्रॉफी फक्त एकाच धर्माच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्याबाबत या कीर्ती आझाद यांनी जो संताप व्यक्त केलेला आहे, मित्र हो, तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का?
किंवा मग अशी खेळाची विजयाची अशी एक ट्रॉफी आणि धर्म हे याची सांगड घालणं हे तरी तुम्हाला योग्य वाटतं का? एकंदर या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत अगदी स्पष्टपणे आपण देऊ शकता मित्रांनो. जरूर द्या. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.